ऐसा जाता भविष्यदेव सत्यत्वे देवता जोराशी बाबनाशी दर्शने प्रसिद्ध से किंवा विषय करता जमलेले फोट सज्जन परमेश्वर परमात्म्याचे पुढे तो संदेश सोडून तो सोडत सकाम शेवटच्या निवडलेला अभंग कारण ऋषी निर्मूळ साम्राज्य म्हणून तुकोबारायांचा तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला संत पर प्रकरणातील देवाचा पत्ता सांगणारा अभंग आहे. विठाला अभंग तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय याच्यावरती जीवाला पत्ता देवाचा पत्ता सांगतात. अभंगामध्ये 3 प्रश्न 4 प्रश्न आहेत. कोण सांगतायत, का सांगतायत, कुणाचा सांगतायत, कुणाला सांगतात. विठाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगताय, तुकोबाराया. कुणाला सांगतात, आपल्याला सांगतात. कुणाचा सांगतात, देवाचा सांगतात. का सांगताय, अनुभव घेतला म्हणून. विठाला आपलं बोलणं अनुभव रहित आहे आणि संतांचं बोलणं अनुभव सहित आहे. एक वाक्य निघाय का, आपण अनुभवाशिवाय बोलत नाही, म्हणजे अनुभव न घेता बोलल्याशिवाय राहत नाही आणि संत अनुभव घेतल्याशिवाय बोलत नाही. आपल्या बोलण्यात 3 टप्पे असतात. माझा असा अंदाज आहे, मी असं ऐकलंय, मला असं वाटतंय. मूर्ख वाक्य येते. These 3 sentences have no any significance. या 3 वाक्याला कवडीचा अर्थ नाही. मी असं ऐकलंय, माझा असा अंदाज आहे, मला असं वाटतंय. तुकोबाराय म्हणतात तसं नाही, अनुभव नाही ना, बोलणेच नाही. एक वाक्य दोन तुकाराम महाराज एका वाक्यात आणि इतके पटापट सांगतो बघा मला. ब्रह्म म्हणजे तुकोबा आणि तुकोबा म्हणजे ब्रह्म, तुकाराम महाराज म्हणजे विष्णू आणि विष्णू म्हणजे तुकाराम महाराज. आणि एका वाक्यात सांगा, तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज. नो डाऊट अबाउट इट, त्याच्याबद्दल शंका नाही. आणि दुसरी गोष्ट सांगा, इट हॅज नो एनी चॅलेंज इन द वर्ल्ड. जगात त्याला चॅलेंज नाही. गाथा गाथा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज तुकाराम महाराज. पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं. कोण तुकाराम महाराज, तुकाराम महाराजच, पुन्हा कोणी नाही. आला ध्यानात. कुणाला सांगतात, माणसाला. काय निरागे बरं का, माणसाला. का, हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. भगवंताने जग निर्माण करताना फक्त याच्यासाठी सगळं दिलं. हात पाय कान नाक डोळे, इट अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड फॉर मॅन. याच्यासाठी देवाला मागून याने धोका दिला, तो भाग वेगळा. एक गद्दार निघलं, तो भाग वेगळा. पण एवढ्याच जबरदस्त देवाला एकट्याला कर्मन म्हणून हे निर्माण केलं. हे धना देवा, देवाने तुम्हाला जगात खाली कशाला पाठवलं, एक बारीक विचार करा. 2 मिनिटं चांगलं चिंतन करा. आपण जर आपल्या वागण्याचा सर्वे काढला तर देव फक्त कृपाळू आहे म्हणून आपल्याला इतके दिवस ठेवलं, नाही तर आपण ठेवायचं सुद्धा मापात नाही. जना तेव्हा देव कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, उदार आहे म्हणून आपण आतापर्यंत टिकलो. नाहीतर देवाने आपल्याला ठेवायचं सुद्धा मापत नाही. कीर्तन काय आहे का, आषाढी एकादशीला दारू पिणारी माणसं आहे, सोमवारी मूत पिणारी अवलाद आहे, एकादशीला नळ खाणारी जात आहे, टेम्पोनं जाया कापायला देणारी माणसं आहेत, बायकोनं चालवून मारणारी माणसं आहेत, हुंड्यासाठी सासऱ्याला त्रास देणारी माणसं आहेत आणि जन्मदाते आई बापाला तळतळून मारणारी माणसं आहेत. एवढं पाप असताना तुम्ही जिवंत आहे, ही देवाची किमया आहे. शुद्धीवर आहे का, इतकं पाप आहे तरी आपण जिवंत आहे. विचार करा, आतापर्यंत आपण धर्माचं काय पालन केलं. कीर्तन काय ऐकता, आपल्या इतक्या धर्माला धोका जर कोणी दिला असेल, दुसऱ्या निरज नाही, आपणच दिला. आणि देवाने एवढ्यात जास्त प्रेम याच्यावर केलं. हे भजन करीन, माळ घालील, गण लावीन, हरिपाठ करीन म्हणून देवाला हात दिले, पाय दिले, कान दिले, नाक धोले. मागून देवालाही टेन्शन आलं, हे नसतं पाठवलं तर बरं झालं असतं. देवाने निर्मिती करून टाकली. अटॅक, झटका, येडस, बसल्या बसल्या मरणे, उभ्यानं मरणे. देवाने अशी शॉर्टकट आणली, धडकवणी. हे शॉर्टकट आहे, धडकला, मोटरसायकलवर उडाला, आपोआप मिळाला.
बसले बसले मेला, उभ्यानं मेला, कॉकटेल करून मेला, उदिनहारा खाऊन मेला, रस्सा पिऊन मेला, डान्स बार मधून गाणे ऐकून आला मेला, क्वार्टर पेलीन मेला, शेवटचं बुत आणलं मेला, शेवटचा रस्सा प्याला मेला. हे स्वागत आहे. पुरीची चिठ्ठी खिशात ठेवून मेला, पुरीच्या गळ्यात हात घालून मेला, पुरीचं नाव गोंधून मेला, पुरीची चिठ्ठी नागपुडीत घालून मेला. आणि हे सगळे मरणाचे काय स्वाद कधी जे जास्त दिवस ठेवायच्या लायकीचं नाही त्याला हा मधला कटी. चला गाडी आदळवणे, दडकवणे, मार, देव पापाची फक्त वाट पाहत असतो आणि पूर्ण घडा झाला का त्याचं काम सुरू करीत असतो. हे बाकी द्या देवाची तुमचं पाप सहन करण्याची कॅपॅसिटी तुम्ही कव्हर करता. समजा नोकरीवाले कवर पैसे खात्यात ते हिशोब करून आणि त्यांचा बदला रिटायर झालो काढतो. नोकरी असताना खाऊन देतो, काय तुला उत आला ना काय. पण तुम्ही पहा ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पैसे खायलेत ना ते रिटायर झाले पहा कसे चालत. उभ्या ना हातात उभ्या ना काहींचं हागणं पण झालं, हागणं नाही. काहींचं तर असं हागणं पुढं त्यानं कमायचं माग यानं माग काढायचं. याचं कारण काय पापाचा किंमत कुणाला आहे? पाप्याला. किंमत कुणाला आहे? वाईट मार्गाला आहे. मग पाप्याचा जय क्षणिक का टिकाऊ नीट आहे का? पाप्याचा जय क्षणिक, पाप्याची किंमत क्षणिक, पाप्याची संपत्ती क्षणिक, पण प्रसंग शेवट वाईट. शेवट इतका वाईट सांगता येत नाही, बोलता येत. पुण्यवानाला सुरुवातीला त्रास, शेवट चांगला. सुरुवातीला त्रास पण शेवट चांगला. उत्तर उलट आहे का बघा. संसाराची सुरुवात चांगली, शेवट वाईट. संसाराची सुरुवात किती चांगली. नवरदेव, घोडे, मूत. अरे बाब्या कशाला देतो मिस कॉल. कुंडी पळाली छंगडी. नवरी जर बोलायला लागली तर एव्हान तेव्हान केव्हान मध्ये. तिला जर म्हणलं शेण टाक, उकीलला कुठे असतो? उकीलला काय बाथरूम मध्ये असतो. फिरायला तर आमच्याकडे तसं नाही, आमच्याकडे तसं नाही, तुमच्याकडे काहीच नाही तर तपाशी लावा. बास करा. आणि एक पोरग झाल्यावर ओळखून येत नाही आपल्या गावची. कुणीकडे तर पदर कुणीकडे.
संसाराची सुरुवात चांगली, नीट आहे का? संसाराची सुरुवात चांगली, शेवट वाईट. परमार्थाची सुरुवात वाईट, शेवट खास. ज्या ज्या संतांना सुरुवातीला त्रास झाला त्यांची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील. त्याच्या पुढे जाऊन सांगा तुम्हाला, त्याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत हे जग आहे. जोपर्यंत गाथा आहे, जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे, जोपर्यंत चालकरी माळकरी कीर्तन प्रवचन आहे तोपर्यंतच हे जग आहे. ज्या दिवशी चालकरी नसेल, ज्या दिवशी संप्रदाय नसेल त्या दिवशी तुम्हाला बकराच्या जागेवर माणूस टांगलेला दिसेल. ते बी म्हातारा 80 रुपये किलो, पोरगा 60 रुपये किलो आणि एकदम लहान 22 रुपये किलो. आणि ते खाणारे सुद्धा माणसं शिल्लक असतील. एक वाक्य ध्यानात ठेवा, धर्माला ग्लानी आली की देव अवताराचं काम करून जग जागेवर ठेवत असतो. त्याच्या पुढे सांगा तुम्हाला, धर्म मुलाला पाप वाढतं, पाप वाढलं की नीती जाते, नीती गेली की लक्ष्मी निघून जाते, आणि लक्ष्मी निघून गेली का कोटी रुपयाचं शरीर बरबाद झाल्याशिवाय राहते. लक्ष्मी गेली, कार्यक्रम संपला. पुढवर आलतो, ध्यानात ठेवा. तुम्हाला आता जर एखाद्यानं सांगितलं कीर्तन संपले क्वार्टर पाहिजे तो बाबाला घोडा लावू नाही. काय आता जरी एखाद्याला म्हणलं तुला 1 लाख देतो उद्या सकाळपर्यंत इंदुरी करतीस कामा नाही गेला. राजा हो, तुम्हाला देवाच्या पत्त्याची गरज काय? काढून घातलं बरं का. याचं कारण सांगा तुम्हाला, जगातल्या सगळ्या गोष्टी निराय बरं का, जगातल्या सगळ्या गोष्टी वीट आहेत आणि भगवंत एकटाच अवीट आहे. निराय बरं का, जगातल्या सगळ्या गोष्टी कसे वीट, गाडी, बंगला, पप्या, कुट्टी, बंटी, शेती, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, येर, वापे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकऱ्या, अंडे, लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, डान्स बार, बिअर बार, कला केंद्र, बँड, बरमुडा, हाफ कटाळा नाही. पॅन्ट सुरुवातीला चांगली, नंतर घालू वाटत नाही, नवीन निघाल्यावर घेऊ वाटते. पहिलीच्या पोराचं दप्तर घेतलं ना, ते दप्तर दुसकीत राहा. मी आहे का, जेव्हा पुस्तकाचं पान फाटल पण नवीन चड्डी घेतली ना, जेव्हा आखी बटणं जातील तवा घाली, तोवर घाली, तोवर काढीत नाही का. नवीन गोष्टीची आवड आहे, मग वीट का हवी? वीट आहे का, नवीन गोष्टीची आवड आहे. पण वीट जिला सून आली नाही ना तिला टकड्या फोडते. तुझी कशी आहे, तुझी कशी आहे कळण ना तुला. दम काय तुझं नाही, खपक्यात दिंडीत निघली तर मग अरे जम्मूक करी गर्जना जोरी देखील नाही पंचानना, त्याच्यात उतरलं नाही तिथपर्यंत घे. वाक्य निराय का बरं का. तुम्हाला देवाच्या पत्त्याची गरज काय? जगात सगळं वीट आहे, एकटा भगवंत आणि नामचिंतन अवीट आहे. आरतीचा कटाळा येतो का गाण्याचा? गाण्यात बरोबर आहे ना. हरिपाठाचं पुस्तक तेच, ज्ञानेश्वरी तीच, गामादीचे पुस्तक किती निघाले, वाचणारे मेले, त्याच्यात काय बदल, गुरुजी मेले, गवताचाच गांजाचा झालाच. गुरुजी मेला, शाळा उडून गेली, कौल पडली आणि पोरं भाताना बदली झाली तरी गावतात. त्याच्यात गुरुजी मारून नका झालं, गुरुजी वाचून काय आलं पण गावतात. ज्ञानेश्वरी मग आता वाक्य निघाय का बरं का. देव आवीट, संसार, देव आवीट, संसार वीट, आरती आवीट, गाणं वीट. भौतिक गोष्ट वीट असते आणि आध्यात्मिक गोष्ट अवीट असते, आणि अवीट गोष्ट एकच आहे, देव. म्हणून तुम्हाला देवाच्या पत्त्याची गरज आहे. ओके का? ती गोष्ट कशी आहे? अवीट. अरे ना जागेवर माझा देवाचा पत्ता विचारायचा कुणाला? आला घोटाळा. तुम्ही म्हणाला आम्हाला ना, आम्ही म्हणून तुम्हाला. रोग एकच. तुमची बायको तुम्हाला बोलती ना, आमची काय ओळखी काय बोलती? एवढं जेव्हा तुमची वाट्यावर बोलती ना, आमची किचन कशी बोलती एवढं. आमची गेल्या अगरबत्ती घेतली, बरं झाला आला बाबा.